बिनशर्त कर्जमुक्ती व सरसकट पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचा बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा। बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी बिनअट व बिनशर्त सरसकट कर्जमुक्ती तसेच सरसकट पीक विमा मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा प्रशासनाला दिला। या संदर्भात तहसीलदार कोर्ट मोताळा यांना निवेदन सादर करण्यात आले। क्रांतिकारी शेतकरी संघटना मोताळा तालुका तसेच तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा सुरू होणाऱ्या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील असा इशारा देण्यात आला। निवेदनावर प्रदीप शेळके, महेंद्र जाधव, मुकुंद शिंदे, भागवत धोरण आणि जितेंद्र वराडे यांच्यासह अनेक तमाम शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। शेतकरी हिताच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय कर्जमाफीच्या संदर्भामध्ये जी.आर. काढलेला आहे ती पूर्ण शेतकऱ्याची फसवणूक आहे आणि आमचं तर असं म्हणणं आहे की आम्हाला कर्जमाफी नको, आम्हाला कर्जमुक्ती हवी। कारण शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आमच्या शेतकऱ्यावर हे कर्ज झालेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी अशी अट घातलेली आहे की 2017 ज्यांना माफी मिळालेली आहे कर्जमाफी, त्यांना 2019 मध्ये ज्यांना कर्जमाफी मिळालेली आहे त्यांना यात कर्जमाफी होणार नाही। वास्तविक उद्धव ठाकरे सरकारचा आणि या युती शासनाचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही आणि त्यांनी जर अशी अट घातली तर हा प्रत्येक आमदार, प्रत्येक खासदार 7 वेळा निवडून येऊन 7 वेळेचं मानधन आणि 7 वेळेचं पेन्शन का उचलतो? त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकार डबघाईस येत नाही का? आणि शेतकऱ्यांसाठीच असा दुधाभाव का? आज महाराष्ट्र शासन कोट्यावधीचं कर्ज हे राईट ऑफच्या नावाखाली मोठ्या मोठ्या उद्योगपतीचं आणि माफ करते आणि शेतकऱ्यांच्या 2-2 लाखाच्या कर्जमुक्तीसाठी कमिटी स्थापन करते। हा एक शेतकऱ्यावर अन्याय आहे आणि नेहमीच करता शेतकऱ्याची अशी जी होरपळ चालली आहे याकरता हे देवेंद्र फडणवीस सरकार जबाबदार आहे। आज आम्ही त्या माध्यमातून रवी भाऊच्या समर्थनार्थ मोताळा तहसील कार्यालय तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे आणि आज आम्ही शांतता मार्गाने निवेदन दिलेलं आहे। त्यांचा उपोषणावर जर योग्य तोडगा निघाला नाही तर आम्ही उद्या रस्त्यावर येऊ, हे आज आम्ही सर्व शेतकऱ्याच्या वतीने या ठिकाणी सांगतोय। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा आंदोलनाला बसण्याचा एकच उद्देश आहे